मोरे एबीपी माझा किल्ला विजयदुर्ग। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्याचा समावेश करण्यात आला। मागील काही दिवसांपूर्वी युनेस्कोचे शिष्टमंडळ प्रत्यक्ष या गड किल्ल्याला भेट देत त्यांनी पाहणी केली होती। साल्हेर किल्ल्यासोबतच महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा या यादीत समावेश करण्यात आला। यामुळे महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा प्रकाशित होतात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पताका अधोरेखित करणारे राज्यभरातील 12 दुर्ग किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेलं आहे। त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील साल्हेर हा एक किल्ला देखील आहे। आपण आता आहोत नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी। हा किल्ला जो आहे हा महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमारेषेवर वसलेला हा किल्ला आहे। साधारण समुद्र सपाटीपासून तब्बल 1567 मीटर म्हणजे 5141 फूट उंची असलेला हा साल्हेर किल्ला आहे। या किल्ल्याला एक भौगोलिक असं महत्त्वाचं ठिकाण नसून तो समृद्ध इतिहास आणि पौराणिक कथांसाठी देखील प्रसिद्ध आहे। लोककथेनुसार भगवान परशुरामांनी या ठिकाणी तपश्चर्या केल्याची आख्यायिका सांगितली जाते। या किल्ल्यावर गुजरात, दिल्लीचे सुलतान आणि मुघलांनी देखील या किल्ल्यावर राज्य केलेले आहे। या किल्ल्याला खऱ्या अर्थाने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात। 1671 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बागलाण दौऱ्यावर असताना हा किल्ला जिंकला होता। त्यानंतर लगेचच मुघलांनी या किल्ल्यावर जे आहे ते लढा दिला होता। साधारण 12,000 अश्वरथांसह मोठा हल्ला या साल्हेर किल्ल्यावर चढवला होता। या निर्णायक क्षणी महाराजांचे जे काही मावळे होते, जे काही सैनिक होते, त्या सैनिकांनी देखील लढा देत हा किल्ला पुन्हा एकदा ताब्यात घेतलेला होता आणि तेव्हापासूनच या किल्ल्याचं देखील महत्त्व अधोरेखित झालेलं होतं। अशा या साल्हेरच्या किल्ल्याला युनेस्कोने जागतिक यादीमध्ये स्थळांच्या वारसा यादीत स्थान दिल्याने हा किल्ला पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आलेला आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, साल्हेर, नाशिक। या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेक।